हे सांगताना नेहमी मला अभिमान वाटतो. कारण पांढऱ्या युनिफॉर्ममध्ये उभं राहणं म्हणजे केवळ नोकरी नाही, ते जबाबदारीचं, संयमाचं आणि माणुसकीचं प्रतीक आहे. पण या युनिफॉर्मखाली एक मनही आहे हे कोणी विचारत नाही. मी एक नर्स आहे. मी अशा एका हॉस्पिटलमध्ये कामाला होते की तिथे 24 तास पेशंट असायचे, म्हणून आम्हाला नाईट शिफ्टही करायला लागायची. संक्रांतीचा दिवस होता. आज सगळ्यांना सुट्टी होती, पण काही पेशंट्सची परिस्थिती नाजूक असल्याने मला आणि रोहनला नाईट शिफ्ट थांबावं लागलं होतं. रोहन हा तिथला डॉक्टर आहे. त्या रात्री आम्ही दोघेच नाईट ड्युटीला होतो. मी नवीनच जॉईन झाले होते, म्हणून मी रोहनला म्हणाले, मला आज काहीतरी शिकव. तो पण हो म्हणाला आणि रात्रभर मला त्याने असं काही शिकवलं की सकाळी मला चालताही येत नव्हतं. मी माझी गोष्ट सांगते कारण काही गोष्टी आत ठेवून जगणं कठीण होतं. रोहन हा डॉक्टर आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये तो सगळ्यांचा आवडता, शांत, हुशार, निर्णयक्षम आणि दिसायला सिनेमातल्या हिरोलाही फेका पाडेल असा होता. रुग्ण त्याच्यावर विश्वास ठेवत होते, नर्सेस त्याचा आदर करत होत्या आणि मी त्याच्याकडे कधी डॉक्टर म्हणून पाहिलंच नाही. हीच माझी पहिली चूक होती. पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा काहीच वेगळं वाटलं नव्हतं. तो ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आला होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात एकाग्रता आणि निरागस वाटणारा तो. मी फाईल पुढे केली. तेवढ्यात त्यांनी थँक्यू म्हटलं. पण पुढच्या काही दिवसांत तो आवाज ओळखीचा वाटू लागला. तो रुग्णांशी बोलताना जसा शांत असायचा तसाच माझ्याशीही बोलू लागला होता. आता त्याचा सहवास मला हवाहवासा वाटू लागला होता. कधी आदेश देताना आवाज चढायचा नाही, कधी नर्स म्हणून कमीपणा जाणू दिला नाही. हळूहळू मी त्याच्याशी बोलायला थांबत नव्हते, तर वाट पाहू लागले. हे चुकीचं आहे हे मला माहीत होतं. डॉक्टर नर्स हे व्यावसायिक नातं आहे आणि त्याच्या काही सीमा ठरलेले असतात, पण भावना सीमांना मानत नाहीत. एक दिवस संक्रांतीनिमित्त सगळ्यांना सुट्टी होती, पण माझी मात्र नाईट ड्युटी होती. हॉस्पिटलमध्ये ती वेगळीच शांतता होती. भीतीदायक नाही, पण खोल अंधारात भावनांना आवर घालून राहणं कठीण होतं चाललं होतं. कॉरिडॉरमध्ये माझे पावलं घुमत होती. तेवढ्यात मी पाहिलं रोहन पण आज नाईट ड्युटीला होता. हे बघून माझ्या मनात हलकीशी लहर भरून आली. मला रोहनसोबत वेळ घालायला खूप आवडत होतं. माहीत नाही प्रेम होतं की आकर्षण, पण त्याचा स्वभाव मला खूप आवडायचा आणि तो दिसायला पण खूप इनोसेंट होता. मी त्याला कधी पसंत करू लागले हे मला समजलंच नाही. तो आयसीयू बाहेर उभा होता. आता आमची चांगली ओळख झाली होती आणि एकमेकांना चिडवायलाही लागलो होतो. एकाच स्टाफमध्ये काम करत होतो, म्हणून एक चांगली मैत्री झाली होती. पण या मैत्रीचं रूपांतर ह्या रात्री जवळीक आणि प्रेमात कधी झालं हे समजलंच नाही. मी त्याच्याकडे गेले आणि सहज विचारलं, कॉफी? तो हो म्हणाला. आज डोकं खूपच जड झालंय असं तू म्हणू लागला. रात्रीचे 2 वाजले होते. आम्ही कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसलो होतो. आता खूपच उशीर झाला होता. कॅन्टीनमध्ये फक्त आम्ही दोघेच होतो. तो मोबाईल बघत होता आणि मी त्याच्याकडे. माहीत नाही त्याच्या मनात काही होतं का नाही, पण माझ्या मनात काहूर माजलं होतं. कधी मी माझ्या मनातील भावना व्यक्त करीन असं झालं होतं. कॅन्टीनमधील तो मंद प्रकाश आणि कॉफीचा तो सुगंध वातावरणात एक वेगळीच धुंबी आणत होता. रोहनने मोबाईल बाजूला ठेवला आणि थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. समीक्षा, तू आज खूप शांत आहेस. काय झालंय? घरची आठवण येतेय का? सण आहे ना आज? त्याने विचारलं. मी फक्त हसले. नाही रे, घरची नाही, पण कधी कधी वाटतं की आपण हॉस्पिटलच्या भिंतींमध्ये स्वतःला हरवून बसलोय का? रोहन खुर्ची थोडी जवळ घेत म्हणाला. हरवलो नाहीये ग, आपण शोधतोय स्वतःला आणि दुसऱ्यांच्या आयुष्यातला आनंद. पण आज तू काहीतरी शिकायचं म्हणत होतीस ना? मी थोडं लाजत म्हटलं. हो, पण इथे नाही. मला पण याच क्षणाची ओढ होती आणि बहुतेक त्यालाही हेच वाटत असावं. आता माझ्या मनातील द्वंद्व लवकरच संपणार होतं. मी त्याला म्हणाले, चल वॉर्डमध्ये राऊंड घेऊया. आम्ही कॅन्टीनमधून पुन्हा हॉस्पिटलच्या शांत कॉरिडॉरमध्ये आलो. मोजक्याच बेडवर पेशंट झोपलेले होते आणि जागे होत तर फक्त मी आणि रोहन. रोहन मला ECG ग्राफ वाचायला शिकवू लागला. तो माझ्या अगदी जवळ उभा होता की त्याचा शरीराचा उपद्रव्य मला जाणवत होता. त्याचा श्वास मला स्पष्टपणे जाणवत होता. हॉस्पिटलमध्ये एवढी शांतता होती की आम्हाला एकमेकांचे श्वास स्पष्ट जाणवत होते. रोहन ग्राफमधील बारीक रेषा समजावून सांगत होता, पण माझं लक्ष त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या आवाजाच्या लयीवर जास्त होतं. समजलं? त्याने अचानक वळून विचारलं. आमचे चेहरे अगदी इंचभराच्या अंतरावर होते. त्याच्या श्वासाचा वेग माझ्या गालावर जाणवत होता. रोहन, मी फक्त इतकंच म्हणू शकले. त्याने हळूच माझा हात हातात घेतला. तो स्पर्श व्यावसायिक नव्हता, त्यात एक ओढ होती, एक कबुली होती. समीक्षा, मला माहीत आहे तू काय विचार करतोयस. कदाचित माझ्या मनातही तेच चाललंय जे तुझ्या मनात आहे. हे ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. मला माहीत नव्हतं की रोहनलाही माझ्या भावना समजल्या असतील. आमच्या भावना आता जाग्या झाल्या होत्या आणि ही वेळ पण या भावनांना दाबून ठेवण्याची नव्हती. पण पुढाकार कोण घेणार हा खूप मोठा प्रश्न होता.
रोहनने बोलून तर दाखवलं, पण त्याने केलं काही नाही. फक्त झालं तर आमच्या श्वासांच्या भेटी. मला त्याचा श्वास पूर्णपणे जाणवत होता. मी विसरले होते की आम्ही किती जवळ आहोत. श्वास एकमेकांना भिडत होते, पण दोघेही असे शांत. तो बोलत होता ना मी, तर पूर्ण संकेत दिला होता. पण आता हे सगळं रोहनवर अवलंबून होतं. मला फक्त रोहनच्या पुढाकाराची वाट होती. आणि आमचे श्वास एवढे भिडले की आम्ही विसरलो की आम्ही जनरल वॉर्डमध्ये आहोत. अचानक एका आजोबांचा खोकण्याचा आवाज आला आणि आमचा रंगलेला डाव मोडला आणि आमचे अंतर ऑटोमॅटिक वाढलं. त्यानंतरच्या काही तासांत हॉस्पिटलची ती ड्युटी राहिली नाही. आम्ही पेशंट्सना सांभाळत होतो, पण मधल्या वेळात आमचे डोळे एकमेकांशी बोलत होते. मला तर माझ्या भावनांना आवर घालणं खूप कठीण झालं होतं. रोहन त्या भेटीनंतर खूप व्याकुळ होऊन बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर मला सगळं स्पष्ट दिसत होतं. त्याच्या मनात खूप काहूर लपून बसलं होतं. त्याला माझ्याबद्दलची ओढ मला आज पहिल्यांदा दिसत होती. आणि मी या संधीचा पुरेपूर फायदा घेणार हे मी ठरवलं होतं. नंतर रूममध्ये जेव्हा आम्ही औषधांची नोंद करायला बसलो, तेव्हा रोहनले हळूच माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. खूप थकलोय ग, तो पुटपुटला. पण मला माहीत होतं रोहन माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. मला पण त्याच्या भावना समजत होत्या. आणि मी त्याचे केस कुरवाळले. तो क्षण इतका पवित्र आणि हळवा होता की काळ तिथेच थांबावा असं वाटत होतं. रोहन बोलू लागला, समीक्षा, तू खूप सुंदर आहेस. तुला पाहिलं की माझ्या पोटात गुदगुल्या होतात असं वाटतं. तुला मिठीत घेऊन तुझ्यावर खूप प्रेम करावं. मी पण त्याच्या या बोलण्याला प्रतिसाद दिला. आणि आता आम्ही पुन्हा खूप जवळ आलो. आता आमच्यातील अंतर संपलं होतं. मी हळूच रोहनला म्हणाले, इथे कोणी येणार तर नाही ना? आता त्याला कोणी येण्याची भीती नव्हती. त्याला फक्त गरज होती ती माझ्या सहवासाची. तो माझ्यात एवढा मग्न झाला होता की तो विसरलाच की तो हॉस्पिटलमध्ये आहे. आज त्याने दाखवून दिलं होतं की त्याची प्रतिक्रिया काय आहे. आणि ही प्रतिक्रिया मला पण हवी वाटत होती. रोहनने जे आज केलं त्यात मी पण समाधानी होते. पण मला माहीत नव्हतं की सकाळी याचे काय परिणाम होतील. रोहन आता माझ्या मनावर ताबा करत होता. तसा त्याने सगळा ताबा मिळवला होता. कमी होती एकच, आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्याने माझ्या भावना जपल्या. आणि नंतर आम्ही या प्रेमाच्या मार्गावर खूप रमून गेलो होतो. पुन्हा आम्ही तासनतास गप्पा मारल्या. आमची स्वप्नं, आमची भीती आणि एकमेकांबद्दलचं ते आकर्षण. त्याने मला सांगितलं की कशाप्रकारे तो सुद्धा माझ्या ड्युटीच्या वेळापत्रकाची वाट पाहत असायचा. रात्रीचे 4 वाजले होते. थंडी वाढली होती. त्याने त्याचं जॅकेट माझ्या खांद्यावर टाकलं. त्या जॅकेटला एक विशिष्ट सुगंध येत होता. काहीसा औषधांचा आणि काहीसा पुरुषाच्या परफ्यूमचा. तो सुगंध मला वेड लावत होता. हे सगळं घडत असताना सकाळी कधी झाली हे समजलंच नाही. सकाळी 6 वाजले. शिफ्ट संपण्याची वेळ आली होती. रात्रभर आम्ही झोपलो नव्हतो. पण थकव्यापेक्षा मनात एक वेगळीच ऊर्जा होती. पण जेव्हा मी खुर्चीवरून उठले तेव्हा मला जाणवलं की माझे पाय जड झाले आहेत. रात्रभर सतत उभे राहून काम करणं, रोहनने दिलेले ते क्लिनिकल धडे आणि मनावर असलेल्या भावनांचा तो प्रचंड ताण, यामुळे शरीराची शक्ती जणू संपली होती. मी चालायला लागले तर माझे पाय लटपटत होते. रोहनने मला सावरलं. तो हसून म्हणाला, काय झालं? शिकवणी जास्त झाली वाटतं. मी त्याच्याकडे बघून हसले. रोहन, तू असं काही शिकवणास की आता आयुष्यभर मला दुसरं काही शिकावंसं वाटणार नाही. पण आता मला खरंच नीट चालता येत नाहीये. त्याने मला आदराने आणि प्रेमाने टॅक्सीपर्यंत सोडलं. ती रात्र फक्त एका नर्स आणि डॉक्टरची नव्हती, तर ती 2 जीवांची होती ज्यांनी पांढऱ्या गणवेशाच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या मनाचा ठाव घेतला. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.